इचलकरंजी शहरातील महासत्ता चौक परिसरात भर चौकात गोळीबाराची घटना घडल्याने काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणातील 2 आरोपींना पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अटक केली आहे. दिनांक 4 मार्च 2026 रोजी रात्री सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास महासत्ता चौक इचलकरंजी येथे ही घटना घडली. ओमकार जितेंद्र कांबळे, वय 22 वर्ष, राहणार सांगलीवाडी, तालुका मिरज, जिल्हा सांगली, याच्यावर पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून गोळीबार करण्यात आला. यापूर्वी ओमकार कांबळे आणि आरोपी अनुराग सूर्यवंशी व त्याचा मित्र यांच्यात भांडण झाले होते. त्याप्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. ओमकार कांबळे हा जामिनावर सुटल्यानंतर प्रतिबंधक कारवाईसंदर्भात अपर पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयात गेला होता. तेथून बाहेर पडून मोटारसायकलवरून जात असताना आरोपी अनुराग सूर्यवंशी आणि ओमकार शेंडे यांनी पूर्वीच्या वादाचा राग मनात ठेवून अग्निशस्त्रातून गोळीबार केला. या हल्ल्यात ओमकार कांबळे गंभीर जखमी झाला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तपास सुरू केला. गोपनीय माहितीच्या आधारे रेणुका माता मंदिर, नदीवेस नाका परिसरातून अनुराग अमोल सूर्यवंशी आणि ओमकार संजय शेंडे या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास इचलकरंजी पोलीस ठाणे करत आहे.